खायला एकदम चविष्ट आणि कुरकुरीत, तसंच दिसायला पांढरे शुभ्र आणि करायला तर एकदम सोपे असे साबुदाण्याचे फक्त पापड. यासाठी फक्त साबुदाण्यापासून आपण पापड बनवणार आहे, तेही खूप सोप्या पद्धतीने झटपट बनणारे असे पापड, आणि आपण वर्षभर खाऊ शकतो, हेही घरामध्ये वाळवून. तर हे साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी परफेक्ट पाण्याचं प्रमाण ही किती लागते हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसंच पापड एकदम खुसखुशीत आणि तोंडात कसे विरघळणार त्यासाठीही काही टिप्स देणार आहे. तर चला साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे, आणि कुठल्याही मेजरिंग कपच्या साहाय्याने तुम्ही साबुदाणा घेऊ शकता. ग्लासाच्या मापाने किंवा वाटीच्या मापाने घेतला तरीही चालतो, पण ज्या मापाने आपण साबुदाणा मोजून घेतला आहे त्याच मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पहिल्यांदा आहे ना, साबुदाणा आपल्याला छान भिजवून घ्यायचा आहे. आपण खिचडीला जसं बनवण्यासाठी भिजवून घेतो तसंच भिजवून घ्यायचं आहे. जास्त पाणी आपल्याला त्याच्यात ठेवायचं नाही. तर मी शाबू भिजवून घेतला आहे. तर मी साबुदाणा 2 मेजरिंग कपनी 2 बाउल घेतलं होतं. तर आता त्याच मेजरिंग कपने आपल्याला एका बाउलसाठी 6 कप पाणी ओतायचं आहे. आता एकासाठी 6 तर दुसऱ्यासाठी 6 मिळून मी 12 वाट्या इथं पाणी घेतलं आहे. तर आता आपल्याला साबुदाणा शिजवण्याची गरज ना वाफवण्याची गरज, डायरेक्ट आपल्याला हे पाणी फक्त उकळून घ्यायचं आहे. पाण्याचं माप घेताना परफेक्ट असंच माप घ्यायचं. आता तुम्ही ग्लासाने टाकला असेल तर ग्लासाने पाणी घ्यायचं. जर आता बाऊल तुम्ही घरातला कुठलाही बाऊल वापरला तर पाणीही त्याच बाऊलने घ्यायचं आणि पाणी झाकून ठेवायचं, म्हणजे त्याला पटकन उकळी येते, आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये साबुदाणा सोडायचा आहे. तर आता ही पाण्याला उकळी येणार आहे, तर उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि मगच पाण्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे. आणि साबुदाणा आपल्याला टाकण्याच्या अगोदर त्याला थोडासा खुल्ला करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातल्या जर गाठी राहिल्या असतील तर त्या एकदम फोडून घ्यायच्या आहे. मोठे मोठे गाठी होतात तर त्या फोडून घ्यायच्या आहेत, आणि नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर साबुदाणा थोडा थोडा करून आपल्याला पाण्यात टाकायचा आहे. आणि आता एवढीच प्रोसेस करायची आहे. आणि ही प्रोसेस होण्यासाठी अगोदर आपल्याला आदल्या दिवशी हे रात्री करायचे आहे. साबुदाणा आपल्याला 6 ते 7 तास भिजवायचा आहे, आणि त्यानंतर तो भिजल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे. आणि हे रात्रभर आपल्याला तसंच पाणी आणि साबुदाणा ठेवायचा आहे, जेणेकरून ते साबुदाणा एकदम असा दुप्पट तिप्पट फुलतो. त्यामुळे आपले पापड इतके छान होतात. आता ही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला 2 दिवस जातात, पण करायला खूप सोपे असल्यामुळे तेवढा कंटाळा येत नाही, आणि आपले पापड ही झटपट बनतात. त्यामुळं आता इथं मी साबू टाकला आहे, आणि आपल्याला हे रात्रभर तसंच झाकून ठेवायचं आहे. आणि झाकून ठेवल्यावर तो दुपटीनं तिपटीनं साबुदाणा छान फुलतो, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी दाखवते साबुदाणा किती छान असा फुलला आहे. तर असा साबुदाणा फुलल्यानंतर तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे करू शकता. याला ऊन आता आपल्याला घालण्याचीही गरज नाही, फक्त उन्हात घातलं तर लवकर वाळतात, आणि जर सावलीमध्ये घातले तर त्याला थोडासा उशीर लागतो वाळण्यासाठी, एवढंच होतं. पण आहे ना, सावलीत घातलं तरी असं चिरत काही नाही आहे, त्यामुळे ना ते व्यवस्थित होतात. तर आता इथं आहे ना, व्यवस्थित आपल्याला ते आधी हलवून घ्यायचं आहे. बघा, साबुदाणा दुप्पट तिप्पट व्यवस्थित फुलला आहे, आणि पाण्याचंही योग्य प्रमाण आहे. आता ह्याच्यातलं मी आहे ना 1 कप ही पाणी काढणार नाही, जेवढं पाणी आहे, आणि 1 कपही त्याच्यामध्ये टाकणार नाही दुसरं पाणी. जेवढं पाणी आहे तेवढ्यातच मी सगळं बारीक करून घेणार आहे. आणि हे आपल्याला मिक्सरवर बारीक करायचं आहे, आणि छान बारीक होतं, पटकन होते, जास्त वेळ लागत नाही. तर एका मिक्सरच्या जारमध्ये मी काढला आहे, आणि त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला सगळं बारीक अगोदर करून घ्यायचं आहे. मिक्सर पहिल्यांदा बारीक मोठा करत हे छान बारीक होतं, जास्त वेळ लागत नाही, कारण ते एकदम सॉफ्ट असल्यामुळं त्याला वेळ जात नाही, आणि बारीकही लवकर होतं. तर आता इथं मी बारीक करून सगळं घेणार आहे. तर छान असं बारीक झालं आहे, आणि असंच आपल्याला सगळे जे राहिलेलं आहे ना ते करायचं आहे, जेणेकरून आपल्याला पापड्या घालताना आहे ना एक प्रकारचा घट्टपणा येईल. आता इथं मी सगळं कुटून घेतलं आहे मिक्सरवर. तर आहे ना, त्याला एकदम आपल्याला आहे ना हे असं गाठी गाठी वाटतात, कारण कशात पाणी थोडं जास्त जातं, कशात कमी. तर याच्यात फक्त आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
तर मीठ हे आपल्याला जास्त टाकायचं नाही, कारण आहे ना वाळवण्याच्या जर मीठ जास्त टाकलं ना ते खारट होत जातात. त्यामुळं थोडंसं मीठ ही कमीच टाकायचं आहे आणि फक्त मीठ टाकायचं. जर तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू शकता. लाल तिखट टाकलं तर ते खूपच लाल होतं, त्यामुळे लाल तिखट काही टाकू नका. हिरवी मिरची असेल तर किंवा चिली फ्लेक्स असेल तर ते टाकू शकता. पण आहे ना पापड एकदम खुसखुशीत होण्यासाठी आणि व्यवस्थित घालता येण्यासाठी आहे ना आपल्याला एकदम असं फेटून घ्यायचं आहे. आपण इडलीचं बॅटर कसं पहिल्यांदा फेटून घेतो तसंच आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये असं प्लम्स एकदम गाठी गाठी राहणार नाही आणि परत घालताना आपल्याला हे होतं. आणि आपल्याला घरामध्ये जर घालायचं असेल तर असे प्लास्टिकच्या ह्याच्यावर आपण घालू शकतो. आणि हे ना कपड्यावर घालून चालत नाही, प्लास्टिकच्या ह्याच्यावरच घालावं लागतात. आणि छोटे मोठे आणि घालताना नाही हे जाड घालावे लागतात, कारण ते नंतर आहे ना एकदम ट्रान्सपरंट होतात. त्यामुळं घालताना थोडे थोडे म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी आपल्याला जाड घालायचं आहे. फेटल्यामुळं ते इक्वल होते आणि आपल्याला घालता व्यवस्थित येतं आणि खुसखुशीत होतं. तर त्यामुळं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि घालायलाही खूप सोपे आहे, पटपट होतात. जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागत नाही आणि पळीनंच लगेच आपल्याला गोलही करता येतं. पण हे ना अजून एकदा सांगते की जाडच ठेवायचे, पातळ ठेवायचे नाही. जेवढे तुम्ही पातळ ठेवताल ते निघणार नाही. तर आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दाखवते. तर साबुदाणा पापड वाळले आहेत, तरी पण आहे ना एक दिवस आपल्याला तसंच ठेवावं लागतं, ते प्युअर लगेच वाळत नाहीत. तर वाळण्याच्या प्रोसेसला उन्हात असेल तर ते लगेच वाळतात, सावलीत असेल तर थोडासा वेळ जातो. तर इथं मी काढून घेतले आहे आणि बघा एक 2 वाट्याचे एवढे पाठीभर झाले आहेत. म्हणजे एवढ्या फक्त साबुदाण्यापासून किती पापड जास्त होतात. तर ते पापड तळूनही तुम्हाला दाखवते. एकदम पांढरे शुभ्र, तळण्यासाठी तेलही कमी लागतं आणि छान खुसखुशीत लागतात. तोंडात टाकताच विरघळतात. ज्यांना दात नाही तेही छान खाऊ शकतात. म्हातारी माणसं तेही खाऊ शकतात. तर असे मस्तपैकी बटाटा न वापरता फक्त साबुदाण्याचा वापर करून आणि न शिजवता मस्तपैकी मी साबुदाणा पापड बनवले आहेत. तर कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.